नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मूग डाळीपासून हेल्दी अँड टेस्टी नाश्ता। त्यासाठी सर्वात आधी मूग डाळ 2 तास भिजत घालायची। नंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची। त्यामध्ये 2 चम्मच सुजी टाकायची, थोडे पाणी टाकायचे, साखर टाकायची, थोडे मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 15 मिनिट झाकण ठेवून द्यायचे। 15 मिनिटानंतर त्यामध्ये थोडे सायट्रिक ॲसिड टाकायचे आणि थोडा बेकिंग सोडा टाकायचा। व्यवस्थित मिक्स करायची। तुम्ही बेकिंग सोडा आणि सायट्रिक ॲसिडच्या ऐवजी इनो टाकू शकता। नंतर प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे, त्यामध्ये आपले बॅटर टाकून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिट स्टीम करून घ्यायचे। अशा प्रकारे व्यवस्थित शिजले का चेक करायचे। नंतर गॅस बंद करायचा आणि थोडे थंड होऊ द्यायचे आणि अशा प्रकारे काढून घ्यायचे। नंतर हव्या तशा आकारात काप करून घ्यायचे। थोडे तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची। मोहरी तळल्यानंतर कढीपत्ता टाकायचा, थोडी हिरवी मिरची टाकायची, नंतर लाल तिखट, हळदी पावडर, धने पावडर आणि थोडा गरम मसाला, मीठ थोडेच टाकायचे आहे। यामध्ये आपण आधी मीठ टाकलेले आहे आणि नंतर टोमॅटो केचप टाकायचे। व्यवस्थित मिक्स करायचे। तयार आहे आपला मूग डाळीचा हेल्दी नाश्ता। तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा।